अंतुशेठचा आणि माझा परिचय आता जुना झाला। गेल्या 10-12 वर्षात मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलो तितक्या वेळा ते मला भेटले। त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मलाही जमवून घेतले। एक दोनदा गंजिफा शिकवायचा प्रयत्नही केला आणि त्या 60च्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतुशेठ आणि त्यांचे सांगाती यांचे जीवन विषयक अचाट तत्वज्ञान मी खूप ऐकले। त्यांची विशिष्ट परिभाषा तिथे मला कळली। खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वहाण, एका हातात दंडा आणि दुसऱ्या हातात फणस घेऊन रे गोविंद भट टाकतोस काय रे 2 डाव, किंवा परांज प्या जागा आहेस की झाला तुझा अजगर, अशा आरोळ्या मारत पत्त्यातले भिडू गोळा करणाऱ्या त्या मंडळीत मीही भटकलो। पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की पाणी टाकून जावय बापू म्हणा एखादा मालकंच, गडबोल्या कुठ थोडा तबला पाहुण्याबरोबर, खातूशेठ उघडा तुमचा खोका, असल्या फरमाईशीनंतर मी आवाजही साफ करून घेत असेल। नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या, ही दादही तिथेच मिळेल। वर्षा 2 वर्षातून एखादी फेरी रत्नागिरीला घडे। दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळल्याचे कळे। दामू काका दिसले नाहीत कुठे अंतुशेठ। कोण दामू ने ना, तो चैनीत आहे, वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थापते नि उर्वशी पंख्यानं वारा घालते म्हणतात। म्हणजे अहो म्हणजे वाघाचे पंजे, दामू नेण्याची रत्नागिरीहून झाली बदली, असे म्हणत अंतुशेठनी आकाशाकडे बोट दाखवले। अरे 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 कळलं नाही मला। अहो कळणार कसं, दामूनेना चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहेत? केसरीत आला होता गृह्य संस्कार छापून, मन मिळावू, प्रेमळ व धर्मपरायण होते असा। छापणारे काय द्याल ते छापतील, दामूनेना कसला प्रेमळ, ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आठी तशीच। एके रात्री उकडतय घरात म्हणून खळ्यात झोपला तो तिथेच संपलेला आढळला पहाटे। पुण्यवान माणूस गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठ लोकी। रत्नागिरीत 2 पालख्या निघाल्या आषाढीला, एक विठोबाची नि दुसरी दामू नेण्याची। आषाढात तो गेला नि विजयादशमीला आपल्या दत्तू परांजप्यानं सीमोल्लंघन केले नीत। अवघ्या देहाचं सोनं झालं, इजा झाला बिजा झाला, आता तिजाची वाट पाहतोय। मिश्किलपणाने खांदा उडवीत अंतुशेठ म्हणाले, 5 फुटाच्या आत बाहेरची उंची, तांबूस गोरा वर्ण, तोंडावर